देवांश यांनीच आवाज दिला हा? भास होतोय का मला? सॉरी सॉरी आय एम रियली व्हेरी 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 सॉरी. आय एम सो सॉरी. मनापासून सॉरी म्हणतोय. खरंच सॉरी. सॉरी म्हणण्यासारखं काय घडलंय का? घडलंय ना. ऑफकोर्स घडलंय. मी सकाळी किती वैतागलो ना तुमच्यावर. काय झालं होतं माहितीये का, मीटिंगचं जरा टेन्शन आलं होतं मला. त्यात ते सगळं बॅगचं वगैरे सगळं गोंधळ झाला आणि त्याच्यानंतर सगळंच काही ना काही होत होतं आणि उशीर होत होता. त्या शमिकाचा फोन आला, त्यात ती पण माझ्यावर ओरडली. मग सगळं फ्रस्ट्रेशन तुमच्यावर निघालं. आय एम रियली व्हेरी सॉरी. आता मला माहिती आहे जे व्हायचं होतं ते होऊन गेलंय. मी असं काही जस्टिफिकेशन द्यायला नको, पण इथून पुढे आय प्रॉमिस असं कधीच नाही वागणार मी. आय एम सॉरी. खरंच? तुमची शपथ. आणि रागावलात तर तुम्ही द्या ना मला हत्तीच्या पायाखाली. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सिरियसली वाटलं तर आपण तेवढ्यासाठी, फक्त तेवढ्यासाठी हत्ती पाळू बाहेर. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हा, बाळ घेऊन एक छोटं हत्तीचं. झालं, बस करा आता. हो, आता कसं जरा बरं वाटतंय. फायनली राग गेला ना. म्हणजे पण तुम्ही खूप आगाऊ आहात. नाही म्हणजे मला तुम्ही रागवूच देत नाही. मी कधीच रागू देणार पण नाही तुम्हाला. माझं ना अख्खं जग तुम्ही आहात. हे तुमच्याशिवाय राहू पण शकत नाही मी. आय नो आज जसा माझा दिवस खराब गेलाय तसं तुमचा पण गेलाच असणार. सकाळी जे काय घडलं त्यामुळे इथून पुढे मी ठरवलंय की आजचा माझा सगळा वेळ फक्त आणि फक्त तुमचा. अच्छा. येस. माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. आता आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे फक्त तुम्ही आणि मी आणि तुम्ही, बाकी कोणीही नाही. कोणीच नसणार आपल्याला डिस्टर्ब करायला. जायचं? कोण वाचतोय कोणचा? ऐकू येतंय मला. उचला मग. उचला. हा शमिका, तू पोचलास का घरी? हो पोहोचलो. ओके. मग काय प्लॅन आहे तुमचा आता? काही नाही, सईन सोबत जरा बाहेर चाललो होतो. अच्छा, तुमचा वाद मिटला का? हा, आय मीन वी आर फाईन नाव. ओके. नाही ॲक्च्युली बरंच झालं मग तुम्ही बाहेर पडायच्या आधी मी तुम्हाला फोन केला. सॉरी. ॲक्च्युली मला ना जरा खूप गिल्टी वाटतंय. आज माझ्यामुळे तू सईवर वैतागलास. ॲक्च्युली सगळा फॉल्ट ना त्या नेहाचा आहे रे. तिने कॅलेंडरमध्ये चुकीचं मार्क केलं होतं. मी तिला सुद्धा बोलले की असं कसं करू शकतेस तू. आज तिच्यामुळे तुम्हा दोघांमध्ये भांडण झालं. पण काय करणार ना, शेवटी असिस्टंट माझीच आहे, त्यामुळे माफी पण मलाच मागावी लागेल. दॅट्स ओके, दॅट्स ओके. रिलॅक्स. नो देवांश, इट्स नॉट ओके. बरं मला असं वाटतंय की फक्त तुझीच नाही, मला सईची सुद्धा माफी मागितली पाहिजे. सईंची? शमिका म्हणते की त्यांना तुम्हाला सॉरी म्हणायचंय. काय मौची? हा. कशासाठी? अरे नो, तिला असं वाटतंय की मी तिच्यामुळे तुमच्यावर वैतागलोय. हॅलो देवांश. हा हॅलो हॅलो. येस आहे इथेच आहे इथेच आहे. अरे असं मध्येच कुठे गायब होतोस तू? हॅलो. हा, सई आहे का तिथे? हो. मग दे ना तिला फोन दे. हा एक सेकंड ना. तुमच्याशी. हा शमिका मॅडम बोला. कशा आहात? मी बरी आहे. ॲक्च्युली सई मला तुझी माफी मागायची होती. मला खूप गिल्टी वाटतंय ग. आय एम सॉरी. ॲक्च्युली आज देवांश ऑफिसला उशिरा आला ना आणि मीटिंगच्या गडबडीत सगळा गोंधळच झाला आणि तो तुझ्यावर वैतागला. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. अहो
ठीक आहे हो, एवढं काही नाहीये. तेवढंच नाही ग, हल्ली हे बरेचदा होत असेल ना. म्हणजे देवांशवर रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या आहेत, त्याला ऑफिसचं काम असतं, त्याला खूप वेळ देता येत नाही. तुला माहितीये का, हल्लीच्या कपल्सचा हाच प्रॉब्लेम झालाय. आता ऑफकोर्स ते मला कळणार नाही कारण मी एकटी आहे, पण तुम्हा दोघांमधला स्ट्रेस. मॅडम एक मिनिट, तुम्ही आधी शांत व्हा बरं. एवढं काही झालेलं नाही आणि मुळात आमचे कामावरून वाद का होते. उलट देवांशना शांतपणे काम करता यावं यासाठीच माझे प्रयत्न चालू असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एवढी मेहनत कोणासाठी घेत आहे? आमच्यासाठीच ना. त्यामुळे तक्रार असण्याचा प्रश्नच येतो. आणि आमचं कसं हो, सकाळी भांडणं झाली ना संध्याकाळपर्यंत मिटतात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमची भांडणं आता मिटली आहेत. ठीक आहे? दॅट्स ग्रेट. किती शांतपणे सांभाळून घेतलं असतं. तुझ्या जागी जर कोणी दुसरी असती ना तर. मॅडम मी काय म्हणते, आपण ना निवांत गप्पा मारूया. ठीक आहे? आम्हाला बाहेर जायचंय ना. मी ठेवू आता? या शो, हॅव फन. हां, बाय बाय. अरे किती वेळ बोलत होती. हो ना. बरं तुम्ही आता जा, फ्रेश व्हा. तोपर्यंत मी आईंना सांगून येते की आपण बाहेर चाललोय. ठीक आहे? हा, मी फ्रेश होतो तोपर्यंत. आलोच. कशाची बंदी आहे ही सई? देवांश तिच्यावर इतका चिडला तरी पण तिचं म्हणणं आहे की तक्रार असायचं काही कारणच नाही. हे कसं शक्य आहे? पण माझी तक्रार आहे सई. तुम्ही दोघं काही न झाल्यासारखे फिरायला जाणार, एकमेकांशी गुलुगुलू करत बसणार आणि मी काय करायचं? नो वे. हे सगळं मी सहनच करू शकत नाही. आता काहीही करून तुम्हा दोघांना वेगळं करण्यासाठी तुमचा हा प्लॅन धुळीला मिळवावाच लागेल. पण कसं? काय करू शकते? तुम्ही तिच्या गरजा पूर्ण करत नाहीत ना, म्हणून तिच्यावर अशी वेळ आली आहे. अहो काय बोलताय? चला ग, काही हळदी कुंकू वगैरे करायचं नाही आपण इथे. पर्यंत ह्या घरात पाहुणचार कधीच चुकला नव्हता आणि आज कार्यक्रम सुरू होण्याआधीच हे होऊन बसलं. आई आई. काय ग, आला देवांश? हो आले. आणि हे बघा. अगं बाई, सागर संगीत माफी मागितलेली दिसते. आता बघ चेहरा कसा खुललाय. छान.